नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि मी आज आलो आहे धर्मापुरी येथील हे तुकाई देवीचं मंदिर आहे। हे त्या काळात महाग्राह म्हणजेच वेद अध्ययन केंद्र होतं आणि हे मंदिर म्हणजे या मंदिराला संपूर्ण 64 खांबावर असणारं हे मंदिर आहे। आता हे मंदिर आपण पाहणार आहोत आणि याबाबतची अधिक माहिती आपल्याला भरत साठे हे आपल्याला देणार आहेत। चालुक्यकालीन देमरस याने दिलेल्या दानानुसार आणि शिलालेखानुसार हे मंदिर तुकाई देवी मंदिर ओळखलं जातं। आणि विशेष म्हणजे प्राचीन काळामध्ये वेद अध्ययन करण्यासाठी वेद अभ्यास करण्यासाठी बांधलेलं हे महाग्रहार आज महिषासुरमर्दिनी अर्थात तुकाई या नावाने ओळखलं जातं। अगदी या काळामध्ये इथं राम आले होते, कारण रामाचं मंदिर सुद्धा धर्मापुरीमध्ये आहे आणि देवी त्या ठिकाणी आलेली आहे। तू का आई या रामाच्या उल्लेखाने हे तुकाई मंदिर म्हणून ओळखलं जातं। खऱ्या अर्थाने अगदी उंच प्रशस्त असणारा सिंहासनाचा ओटा आणि त्यावरती स्थापित विराजमान झालेली देवी हे गावचं ग्रामदैवत आहे। पूर्वीच्या काळी या ठिकाणी देवीच्या उत्सवासाठी जत्रा भरली जायची। आजही नवरात्र उत्सवामध्ये इथं भाविकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये रेलचेल असते आणि धर्मापुरीसह पंचक्रोश आणि विविध भागातून भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात। चालुक्य राजा जगदेव मल्ल आणि प्रशासक त्या काळातला सामंत देमरस याने आणि अनेक इतरांनी दान दिल्याचा उल्लेख या मंदिरासाठी आहे। बाहेरच्या बाजूला यज्ञकुंड आहे, आत 64 खांब आहेत। विशेषतः त्या काळामध्ये विशेषतः चालुक्य काळामध्ये या ठिकाणी हे मंदिर हे महाग्रहार म्हणून ओळखलं जात होतं। महाग्रहार मंदिराची रचना करत असताना या ठिकाणी 64 खांब उभा केलेले आहेत। त्या काळामध्ये वेद अभ्यास, वेदायन आणि कलेचा अभ्यास, त्याचबरोबर कलेचं शिक्षण या ठिकाणी मिळत असे। 64 कलांचं प्रतीक म्हणून अत्यंत उत्कृष्ट अशा शिल्पाकृतीसह 64 खांबावरती हे मंदिर उभारलेलं आहे। आणि या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये येतात। आणि विशेष करून या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती ब्रह्मा, विष्णू, महेश याचबरोबर चंद्र, गंगा, यमुना आणि पद्म अशा विविध प्रकारचे द्वारपाल कोरलेले आहेत। बाहेर मंदिराच्या बाहेरील बाजूला 2 ग्रह असून त्या ठिकाणी महादेवाचे शिवलिंग असणारे प्रतिष्ठित केलेले आहेत। आणि यामध्ये सुद्धा जसं जैन धर्मीय याचबरोबर विविध स्वरूपाचे जे उपासक आहेत, तर या उपासकांचं हे वेदाध्ययन केंद्र आहे। असं अत्यंत अप्रतिम असणारं आणि विशेष म्हणजे 64 कलांचं प्रतीक असणारं हे शिल्पांनी कोरलेलं आणि 64 खांबावरती उभारलेलं एक प्राचीन काळातील वैभवशाली देवीचं हे मंदिर आहे, अर्थात महाग्रहार आहे। धर्मापुरी नगरीमध्ये ज्या अनेक शिल्प कुठेही मातीमध्ये उकरलं किंवा खोदकाम केलं की शिल्प सापडतात, यापैकी हे खोदकाम करताना सापडलेले शिल्प आहेत। अनेक प्रकारच्या विरगळ सुद्धा आहेत। तर हजारो शिल्पांचं हे गाव आपल्याला निश्चितच पाहायला यायचं आहे।